हॅलो गाईज, आपण आता मुगाची डाळ बनवत आहोत. हे बघा, आज आम्ही दोघंजणच जेवायला आहोत, त्यामुळे कमी घेतलेली आहे डाळ. तर आता आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे. तर चला आता आपण मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहोत. बघा, आता आपण ह्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता, लसूण टाकलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये राई टाकणार आहोत. तर राई आणि आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण कसं आहे, ऑइल अंगावरती येतो, त्यामुळे. बघा, डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. तर आता आपण ही डाळ टोपामध्ये ओतणार आहोत. बघा, आता ह्याच्यामध्ये मी डाळ ओतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो, हळद, थोडंसं साखर आणि हिंग हे टाकणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची डाळ बनवतो. कधी मुगाची आणि तुरीची बनवतो, कधी फक्त मुगाची बनवतो, कधी कधी फक्त तुरीची बनवतो, कधी आम्ही तिखट डाळ पण बनवतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही डाळ बनवतो. तर चला आता ह्यामध्ये आपण हळद, हिंग आणि साखर टाकणार आहोत. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण हळद टाकली आहे, हिंग टाकले आहे, साखर टाकले आहे आणि नमक टाकलेलं आहे. तर आता ही पूर्ण आटणार आहे. थोडं आता पाणी पाणी वाटत आहे. तर ही आटणार आहे. कारण मुगाची डाळ आम्ही फक्त दोघंजणच जेवायला आहोत. तुम्ही कशा पद्धतीने बनवता तुम्ही कमेंट करून सांगा. नवीन असाल फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.